आज खूप स्पेशल दिवस आहे कारण आज आहे साहिलचा फेअरवेल, कारण तो UK ला चालला आहे. सगळं दिसेल. एका ह्याच्यावर सगळ्यांचं होणार नाही. मला वाटतं 2 पेपर घ्यायचे, 3 घेऊ. जास्त घे ना, प्रत्येक कलरचं केक घे. प्रत्येक कलरचं पण आपल्याला कार्ड बनवायचं आहे ना. मग जर ह्याच्यावर लिहिलं ना याचा कलर एक मोठा पण पेपर आहे तो, मोठे पण पेपर एक मोठा तो घेऊ शकतेस आणि हा घेऊयात. हे 2 घेऊ, 2 घेऊ. काय वाटतंय, 2 येल्लो घेते आणि एक कलर वेगळा घेते आपण. इथे आम्ही शोधते डिफरंट कलर्सचे पेपर जे की आम्ही कार्ड बनवण्यासाठी वापरणार आहोत. आम्ही जे काय आमच्या मनामध्ये जे काय साहिलबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही त्या पेपरवर लिहिणार आहोत आणि ते त्याला देणार आहोत. ठीक आहे, तर कार्तिकी ते पेपर शोधत होती आणि मी सांगत होतो या कलरवर कोणतं चांगलं दादा तुमच्याकडे ते पेन असतात बघा, ग्लिटरवाले ते आहेत. चालेल, दाखवा ना. आणि ते पेपर रोजेस असतात ते आहेत. ते मला ते ग्लिटरवाले पेन द्या आणि एक फेविकॉलचं द्या. अजून फेविस्टिक द्या. आणि पेन्सिल घे. पेन्सिल पण द्या. पेन्सिल उसमें पड़ा ना. ग्लिटरवाले पेन पण द्या ना. शार्पनर द्या आणि पेन्सिल, ग्लिटरवाले पेन, फेविकॉल. शार्पनर यूज करून दे ना. हा राहू दे, शार्पनर राहू दे, लागलं. आणि फेविकॉल द्या. थांब एक मिनिट. अरे बोल तर दे. काय करायला, एक मिनिट थांब जरा. आज आम्ही साहिलसाठी सरप्राईज प्लॅन करतोय बिकॉज साहिल आता खरंच चालला UKला. सो आम्ही आता जेवढं पॉसिबल आहे आमच्याच्याने जेवढं इनोव्हेटिव्ह करता येईल तेवढं ट्राय करतोय. तर सध्या आम्ही त्याला मेसेजेस वगैरे देणार आहे त्याच्यासोबत आमची एक आठवण म्हणून आमचा जो मंद बदक ग्रुपचा जो एक फोटो आहे तो आम्ही देणार आहे. सो सध्या त्याचं प्रिंटिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही खूप एक्सायटेड आहे साहिलची रिॲक्शन बघायला की त्याला हे सगळं बघून काय वाटते आणि त्याला ऑल द बेस्ट देण्यासाठी सगळं चालू आहे आमचं. थोडंसं बोलतो. बोल. खरं तर बघायला गेलं ना तर त्याचं चाललं होतं खूप दिवसांपासून जाण्याचं, पण माहिती नव्हतं की कसं काय राहील. एडिटिंग पण सोबत चालली आहे, काहीच प्लॅन नाही की कसं काय करायचं. परंतु आम्हाला माहिती की म्हणजे थोडंफार तरी त्याला सरप्राईज वाटलं पाहिजे. आणि खरं तर त्याचं खूप दिवसांपासून चाललं होतं जाणार, पण माहिती नव्हतं की आता लगेच चाललं. आता सप्टेंबर पण आलाय, आज 1 सप्टेंबर आहे आणि काही प्रतीक त्याचा बर्थडे पण आहे. हा, त्याचा बर्थडे पण आहे. त्याचा बर्थडे पण आहे 12 सप्टेंबरला बर्थडे त्याचा. त्याची आपली वर्क अॅनिव्हर्सरी पण होते. राईट हे तर विसरलेच होते मी. 14 सप्टेंबरला. गाईज खूप स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी हा. खूपच चांगले दिवस आहे. ठीक आहे, बघूया नेक्स्ट काय होतं. हा आमचा फोटो बघू शकता. चलिए बाहर तो. यस, चलो अब हम आगे की तैयारियां करते हैं. वी कंटिन्यू इन ब्लॉग्स. यू गाइस स्टे ट्यून एंड चलो. आता आम्ही चाललेलो आहे साहिलसाठी केक आणायला. तर आता आम्ही आलोय मॉन्जिनीच्या शॉपमध्ये, लक्ष्मी चौकमध्ये. तो बघूयात आतमध्ये कोणते कोणते फ्लेवर्स आहेत आणि आपल्याला कसा कसा केक मिळू शकतो. आम्ही खूप लवकर केक घेतो असं वाटतंय, पण ठीक आहे, बघूया काय होतं. कारण की आता टाइम नाही. त्यांनाच विचारूयात किती वेळ टिकेल तो. बघूयात बोलून काय होतंय. चलो आप भी हमारे साथ अंदर. तिकडा बाकी कोणी टाइमचं आहे स्पेसिफिक मला माहित नाही, बट जेवढं मी साहिलला ओळखते, साहिल मी जो टाइम दिलाय ना त्याच्यात 10 मिनिटं तरी आधी तिथे येणार हे मला माहिती. सो मला आमचं सरप्राईज स्पॉइल होऊ द्यायचं नाहीये, म्हणून आम्ही ह्या शॉपमधून रिटर्न आलोय. सो आता आपण नेक्स्ट शॉप सर्च करूया कुठं केक मिळतोय ते. सो स्टे ट्यून. आणि मला ना 2 प्लेट पाहिजे म्हणजे त्याच्यावरती, आणि त्याच्यावर असं लिहिलं उसकी जा रहे हो उसकी ना जाओ. तर असं झालं की केकवाल्याला ते काहीच माहिती नव्हतं की कसं लिहायचंय. सो आता बघा काय होतंय. हमें होत नाही चाहिए अभी कर दो. एक सेकंड और कार्तिकी कॅन्डल फायर नाही होणार कॅन्डल वॉलमध्ये. तर येथे लिहिण्याचा प्रयत्न चालू होता तुस्सी जा रहे हो तुस्सी ना जाओ, पण जो केक देणार होता त्यालाच कळालं नाही की कसं राईट करायचं. सो कार्तिकीने स्वतःच्या हाताने लिहिण्याचं धाडस केलं. खूप छान लिहिलंय, बघा आता तुम्ही कसं लिहिलं.
आया है नहीं आया वो छोड़ दो, लेकिन अब हमने किया है कुछ तो. आम्ही हे केलंय आता, म्हणजे कार्तिकीने केलंय. साहिल, दिस इज स्पेशली फॉर यू, फॉर फ्रॉम ऑल अवर कार्तिकेड हँडक्राफ्टेड गिफ्ट आहे. हँडक्राफ्टेड म्हणजे हाताने खूप छान प्रकारे लिहिलं गेलंय. तुसी ना जा. चलो नहीं पाएगा नहीं इसके साथ. ये देखो फाइनल आउटपुट. तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ. लेट्स गो. इग्नोर द हँड रायटिंग गाईज प्लीज. तशी पण हँडरायटिंग छान आली आहे. खूप छान. इथे चालली प्रिपरेशन की आता काय मेसेज आपण याच्यावर राईट करायचं आहे. सगळ्यांनी मेसेजेस पाठवलेत, बघू राईट करूया. आणि आता आम्ही अशा प्रकारे स्टार्ट केलं आहे, त्यावर काहीतरी राईट करायचं. फर्स्ट लेआउट करतो आहे की कसं कसं काय काय राहील. ठीक आहे. तर एवढं डिस्टन्स घेत बसली ना तर अवघड होईल आपलं. होप साहिल लाईक ऑल दिस आवर एफर्ट्स फ्रॉम मंद बदक आहे. कुठे चाललीस तू? आम्ही आज साईला भेटायला चाललोय आणि कुणाचा बर्थडे सेलिब्रेट करायला चाललोय. आणि खूप दिवसानंतर आपण सगळे भेटतोय. खूप ठीक आहे. छान वाटतंय भेटून. बघूया. हे काय करतायत बघूया आता. चला. ते वरती बसलेत. अपूर्वा, आता तुला तिथे जाऊन काय करायचंय असं वाटतंय? काय नाही, मज्जा करायची भरपूर जास्त. लवी, कुणाल, अगर रुको ना. पाटील, कुणाल, अपूर्वा, कल्याणी, प्रतीक सर आणि कार्तिकी मॅडम. कसं वाटतंय इथे येऊन खूप मस्त. तुला? कुणाल, हाऊस दी जोश? अरे बोल. हाय सर, हाय सर. इथं जोश आहे तुम्ही. आता मला सांग प्रतीक फ्रंटला कसं करायचं इथं? अपूर्वा तूच सांग कसं करायचं? प्रत्येकाने सजेशन द्या, लवकर द्या मला. हे फोटो मागे चिटकवायचा आहे. हा फोटो मागे चिटकवायचा आहे. माझी तुझ्यासाठी फोन केला होता की ती लग्नाची पत्रिका आपण लिहिली होती का, त्याची प्रिंट काढायची. अरे फोटो काढून आणलाय. प्रिंट आणतो का काढून? कोणी आणायचं? चल प्रिंट मारून. गाईज, शो आमचं प्रिपरेशन मोस्टली सगळं झालंय. केक्स वगैरे सगळं झालंय. आणि अशा प्रकारे साहिल आलेला आहे. आमचा पक्का नाव येत आहे. आणखी एक जण आहे ना बाहेरच राहिलाय, त्याला घेऊन यायचं. त्याला ऐक ना, ऐक ना, ऐक ना. त्याला म्हणून त्याला वरती बाहेर आहे, आपण बघून येऊ. जा ना, जा, जा. अरे मग मला ते कोण दाखवेल? मी तुला कॉल करते, मी कॉल करते. ये हां, सो गाईज आमचं लेटर तर प्रिपेअर्ड आहे, बट आता फक्त साहिलच्या लग्नाची पत्रिका जी इम्पॉर्टंट होती ती पत्रिका सध्या प्रतीक लिहितोय. ही खूप छान तू आधी लिही, तू थांबू नकोस. अपूर्वा मला मदत करते आणि कल्याणी मला हेल्प करते फोनने. हां, तो हे बघा ही पत्रिका पटापट बोल. पटापट पटापट लिहा. वेडिंग समारंभ. आणि आता आमचं हे सगळं जो ड्राफ्ट होता तो फायनली कागदावर उतरलाय. लास्ट टचअप चालू आहे जो की कल्याणी करते. आणि ह्या जो आमच्या लेटरला आहे त्याला प्रत्येकाचा हात लागलाय. अपूर्वा, प्रतीक, कुणाल, कल्याणी, सो सगळेजण आहेत. फक्त पल्लवीचं नाहीये, ती इथे नाहीये, बट तिला मी फोटो पाठवते की आम्ही काय केलंय. सो हे बघा, हाय. हे सध्या पत्रिकेत. आणि आता आम्ही साहिलला थोडा वेळ म्हणजे बाहेर ठेवण्यासाठी कुणालला पाठवले. तोपर्यंत आमचं सगळं प्रिपेअर होतंय. मी तुम्हाला पत्रिका रेडी झालेलं सगळं दाखवते. 2 गोल काढले, ते हळद, एक कुंकू. सम्राज्ञी. ओ सिरियसली? ढोलकी वादक. हा, तर ही बघा पत्रिका आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं सगळं लिहिलेलं आहे. फायनली रेडी झाली आता. सॉरी लेटर आहे गाईज, मी कन्फ्युज झाले. हा, हे लेटर आहे. ह्याच्यात सगळ्यांनी साहिलला विशेस दिल्यात त्याच्या फ्युचर जर्नीसाठी आणि त्यांच्या फिलिंग्स सांगितल्या. सगळ्यांचं आहे ह्याच्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. आणि इकडं पत्रिकेचं प्रिपरेशन अजून चालू आहे. आणि लास्टला आम्हाला हा फोटो पण त्याला द्यायचा आहे. सो असं सगळं हे क्रिएट. तुम्ही सांगा आम्हाला तुम्हाला कसं वाटतंय. ते छान होती का आमची आयडिया गाईज? आणि इथे सगळी प्रिपरेशन करतायत. अपूर्वा, कल्याणी आणि कार्तिकी. इकडे बघा जरा. वी आर डन विथ आवर प्रिपरेशन. या प्रिपरेशन आता एंड होतंय. फायनली जे पण काही प्लॅनिंग होतं ते झालंय. एक्झिक्यूट झालंय. एक्झिक्यूट झालंय. आणि सगळ्यांनी हेल्प केली याच्यामध्ये. सगळ्यांची हेल्प आहे याच्यामध्ये.
फ्रॉम खोड रबर टू एव्हरीथिंग. लास्ट टचअप चालू आहे फक्त आता. टचअप चाललाय, जरासं मेकअप चाललाय, कारण खोड रबरने थोडासा आणखी टचअप करण्याची वेळ आली होती. हा बरं, इथं काय लिहायचं होतं का? हा थोडं लिहू ना जरा. काय लिहितं? मंदबदक परिवाराचं ऐका नाही मंदबदक परिवार. युकेचं सरपंच असं राहील. नेक्स्ट आहे पल्लवीने जे काय लिहिलंय ते, कुणालने जे काय लिहिलंय ते, अपूर्वाने जे काय शब्द मांडले ते, अल्ल्यानेचे 4-5 ओळी आहेत. अरे प्रदीप, तू कर बाबा. अपूर्वाने जे काय लिहिलंय ते, कल्याणीने जे काय म्हणणं मांडलंय ते, आणि माझं वैयक्तिक जे काय म्हणणं आहे ते मी इथं लिहिलंय. त्याच्यानंतर कार्तिकचे जे काय भावना आहे ते तिथे दिसत आहेत. त्यानंतर ही आमची पत्रिका. सॉरी साहिल, चुकून झालं माझ्याकडून, इकडून टाकनंतर हे पण आहे. आणि लास्टली वी आर समस्त मंदबदक परिवार गाईज, हाऊ जोश. हाय हाय. आणि मी पण आहे. थांब ना, मला हाऊ आर यू ब्रो? मस्त. कुठे कुठे फिरत होते झाले तुम्ही? कुठे फिरत होते? वरती सिरियस डिस्कशन. सिरियस? एकदम सिरियस. काय कोणत्या लेवलवर होतं सिरियस? अरे लय लेवल चाललं होतं पण इकडून जाऊ वरती बसलं. हा तिकडच. दुसऱ्या काय शॉपिंगला? काय माहिती वरती गेलेत, चला वरती जाऊ. बघ साहिल, काय वाटतंय तुला? आता युकेला चाललायस तू, वाईट वाटते. का वाईट वाटतंय? सगळ्यांना सोडून जायचं. सोडून जाईल. बोलूयात आपण याच्यावर विस्तार से. चला वरती. काय दाखवते? मला खूप वेळा बघितलंय त्याने ऍक्च्युली मध्ये. नाही, शेवटपर्यंत नाही कळणार कधी बघितलंय. हा का? सरपंच साहेब आले. हा त्यांचा album. हो. पहिली बॅग ठेवा तुम्ही तुमची, म्हणजे चांगले. आता एक आहे ना टास्क करूयात आपण, ठीक आहे? ओके. काय ठीक आहे. task? महत्वाची गोष्ट, सगळ्यांनी व्यवस्थित आता हे करा, रिलॅक्स व्हा. हा, आम्ही साहिल बद्दल तुम्हाला काय काय वाटतंय ना, बापरे. अरे बापरे. त्याबद्दल डायरेक्ट बोलायचं या, Direct बोलायचं. अनफिल्टर्ड. डायरेक्ट सरपंचांना बसू द्या, स्वतःच बसू द्या. चेअरवर घ्या सरपंचांना, चेअर घ्या. आता सगळे काय बसून बोलायचं? काय पहिले बोलायचं? बसून घेऊया आपण, ठीक आहे ना? चला, सर्कल झाला. या इथं युकेचे सरपंच, ठीक आहे. आणि हे सगळे खूप दिवसानंतर जमलेत, आणि इन्क्लुडिंग मी पण. पल्लवी कुठे आहे? पल्लवी घरी आहे. जळगावला आहे. यांना विचारायचे. सगळ्यांना तर सांगतो ऑफिस मध्ये, मला विचारा. कुणाला मॅच आहे? मॅच अरे तिचं नाही होतं, मला वाटलं हेच आहे. ठीक आहे. तू वाईट घालायला पाहिजे होतं ना, तिथून तरी पिंक घालायला माझं ब्लॅक आहे आता, मग हे बाहेर होतं जॅकेट आहे. इट्स ओके गाईज. बरं, आता सुरुवात करूया ह्याच्यापासून की साहिल बद्दल 2 शब्द बोलायचे अरे आहेत, बापरे. ठीक आहे? तो वर्ड्स तुझ्याबद्दल तू नाही बोलायचे. त्याचं मनोगत व्यक्त करू दे त्याला. तो सगळ्यांबद्दल लास्टला बोलेल, लास्टला आपण सगळं करूया. सुरुवातीने केली पाहिजे. लास्ट आहे रे साहिल, तुला लास्ट आहे ते. बाई बाई साहिल युकेला चालला बाई. बाई साहिल युकेला चाललाय. चला सुरू करूया. त्यांना एखादा मुलगा शोधून ठेव माझ्यासाठी, मी येणार आहे तुझ्या नंतर इकडेच. हे रेकॉर्ड होतं. फक्त पॅकेज जास्त असायला पाहिजे त्याचं, हे विसरू नकोस. आणि काय नाही, लवकर ये हो. आता मीच विचारतो, म्हणजे प्रॉम्प्टली सगळ्यांनाच बोलतोय. आता साहिल चालला होता, तुला साहिल बद्दलची एक चांगली गोष्ट सांग, काय वाटली होती आतापर्यंतची? एकच सांग, चांगली गोष्ट आहे. एक खूप छान गोष्ट. अशा तर भरपूर आहेत, एकच पण बोल. कधी पण काही अडी अडचणीत साहिल सगळ्यात पहिले धावून येणारा मुलगा आहे माझ्यासाठी तरी. आणि सगळ्यात खराब गोष्ट काय आहे त्याची ते सांग. कशाला तुला चिडत का नाही? प्रत्येकावर येणार आहे, चिडत का नाही? प्रत्येकावर येणार आहे, प्रत्येकावर येणार आहे. आणि साहिलला असं तुला काही समजून सांगायचं आहे का? एखादी गोष्ट समजायचं आहे तुला की साहिल असं नाही, असं करायचं आहे तुला आता इथून पुढं, कारण तू युकेला चाललाय. युकेला चाललं तर आम्हाला विसरू नकोस म्हणलं. ओके. आणि आता कल्याणी. हा, साहिलची एक सर्वात छान गोष्ट काय? शांत स्वभावाचा आहे आणि सगळ्यांना समजून घेणार. आणि खूप खराब गोष्ट काय, म्हणजे असं की तो नकोच आहे कोणत्याही गोष्टीला नाही म्हणता येत नाही त्याला. के तोंडवर बोलतायत रे सगळे, आणि कोणत्याच गोष्टीला नाही बोलता येत नाही. हे भारी आहे. हे पण भारी आहे. आणि तुला जर समजून सांगायचं असेल साहिलला काही गोष्टी, तर युकेला चाललंय त्यामुळं आता ऑब्विसली ड्रीम 11 खेळणं कमी करावं यार, जे की इतक्या दिवसापासून सांगून कमी नाही झालंय. आणि काय नाही, ऑल द बेस्ट. येस, ठीक आहे. आता कार्तिकी हा बोल. 1 मिनिट 1x तुला साहिल बद्दल एक
छान गोष्ट अशी काय वाटते त्याच्यामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये किंवा काय? त्याला किती जरी राग आला तरी तो नाही चिडत नाही, म्हणजे आला जरी तो दाखवत नाही बाहेर कोणाला. ही चांगली गोष्ट आहे. आणि खूप खराब गोष्ट काय याची? पण त्याला नाही बोलतोय, बाकीचं त्याला माहिती सांगितलंय मी त्याला. ऑन कॅमेरा बोल ना आता. नाही बोलतोय त्याला. ठीक आहे. आता साहिल, तुझं शेवट येऊया. नाही कुणाल अरे नाचलं काय या माणसाची? खराब पासून स्टार्ट केलं तर चालू, आपल्या काय होत नाही. खराब काय सांगणार, तुला जे वाटतं ते. डोरेमॉन होता तो माझ्यासाठी माहिती का, टेकेम मधला. त्याने सांगितलं हा त्याला कळलं मला काय म्हणायचं हा, ते पूर्ण कळलं हा. एवढंच. आणि एक त्याच्या स्वभावातली एक खराब गोष्ट काय? खराब गोष्ट खराब ते खराब नाहीच आहे गोष्ट, खराब नाही म्हणता येणार त्याला. म्हणजे तुम्हाला तसं- सुधारावं वाटते ना हा, ती, बोलला ना ते. त्याच्या स्वभावातली सुधारावं वाटते, म्हणजे खराबच आहे त्याच्यासाठी, आपल्यासाठी. तिथं तुला आमच्यासारखी मित्र नाही भेटणार आहे, मग नाही बोलायला शिकत जा. तेच सांगतोय. प्रोफेशन ओळख म्हणजे ते सेन्स मध्ये आता तिकडं चाललंय म्हणून सांगतो. ओके. कडून शिकलाय एवढ्या म्हणजे 6 महिन्यामध्ये. साईलकडनं एक कसं कूल राहायला पाहिजे माणसाने, कसं शांत राहायला पाहिजे, ते शिकणं फार गरजेचं आहे. आणि माणूस म्हणून एक छान आहे, कारण मी अशी माणसं खूप कमी बघितले आहेत जे की असे हृदयात घर करून जातात. तसं तो साहिल एक आहे. आता याच्या पलीकडे मी नाही बोलू शकत जास्त. तुला काय वाटतं सायन्सचं, म्हणजे निगेटिव्ह नाही बट त्याने ती गोष्ट चेंज करायला पाहिजे, तसं ते सांगितलं नाही. असं तुला वाटतं तिकडं जाऊन? तिकडे जाऊन ना, किंवा इन फ्युचर आता तू चाललाय तर तुला काय वाटतं? काहीच नाही तसंच राहतो. तसं राहिलं तरी एकदम चालेल. direct. परंतु त्यांच्या इकडे काय वेगळं कल्चर आहे का ते एकदा बघ. त्यांच्या कल्चरला तू एक्सप्लोर कर. एक्सप्लोर कर, काय बघ कल्चर नवीन काय. घेऊन नको येऊ आपल्याला. त्यांचं कल्चर आपल्या कल्चरशी काय वेगळं आहे ते पण हा. बघ. हा. आपल्या कल्चर किती तुला काय विशेष द्यायचं त्याला जाताना काय वाटतं? हेच की तिथे जाऊन पहिलं सेटल हो चांगल्या प्रकारे, आणि तिकडेच लग्न कर, इकडे नको येऊ. सायन्स स्टार्ट कर. नाही आणि तू वाटो महत्वाची गोष्ट, याचा बर्थडे राहिला होता, याला आम्ही बोलवलं होतं पण हा काय आलेला नव्हता. हा. याला ऐका मग एक मिनिट. आता हा आला नव्हता त्यावेळेस, त्याला मी कॉल केला होता, तो काय तिथं पोहोचू शकला नाही, रिझन्स दिले त्यांनी, नाही यायचंय. अरे त्याला मी Reason साधा नाही, अरे खरं. प्रतीक हे ब्लॉग मध्ये घ्यायला पाहिजे तू. त्याला मी फोटो मागायला मला असं वाटत होता, सेलिब्रिटी मी इतके वेळा फोटो मागितलाय त्याला. म्हणजे कुणाल बी फ्री टू नेव्हिगेट एनिथिंग. चुकलं का माझं? हा. आणि एकतर गाडी घेतली, मलाच माहित नव्हतं कधी घेतली. ते पण घेतल्यावर सांगितलं त्याने. हा. अरे हे चुकीचं रे कुणाल, असे मित्रांना सांगितल्यावर आमचा आनंद वाढतो, द्विगुणित होतो. द्विगुणित होतो. वा 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 वा, भारी. आणखी तुला बस. शारदा सेंटरला आम्ही बोलवल्यानंतर तुम्ही यायला हवं असं आम्हाला वाटतंय, कारण आता तिकडे यायला पाहिजे. आता सगळ्यांनी थांब ना, खायला ती बोलली तर ठीक आहे, तू आला का त्याच्यानंतर कुठं तिकडे मी गेल्यानंतर आजारी होतो रे. पॉइंट व्हॅलिड आहे. Point valid. अरे ठीक आहे. मी आजारी होतो. मी 6 महिन्यात ती नाही बोलली ना गोष्ट ठीक आहे, समजून आपण घे. भेटलो होतो ना मध्ये, ती बोलल्यावर ठीक आपण आहे. तिकडं. तू कधी आला त्याच्यावर? वृद्धाश्रमात तू आधी यांनी गेला कारण होता काय दिलं माहिती का सोबत. bro? आता ते रिझन तर नको देऊ इथं. धूळ काय तिकडे हिंदी एवढे. हा अरे. राईट करेक्ट शारदाला वर्ड्स काय? आहे. शारदाला? Correct words आहे. अरे तिकडे एवढी आम्ही ना, traffic आहे. कोण जाईल शारदाला. हिंजवडीला? हा. किती ट्रॅफिक असते हिंजवडीला, धूळ असती. कशाला एवढं लांब जायचं? 6 महिने ट्रेनिंग केली हा, धुळीत. धुळीत केली तेव्हा धूळ धुळीत केली. तेव्हा धूळ आवडायची. काय करायचं लागणार आता. तर आता बघूयात त्याच्यात काही होतोय का, बदल येतोय का हिंजवडीला एकदा तरी. हिंजवडीला इकडे खूप वर्क प्रेशर नाही, चाललंय. ते माहिती नाही का, ते म्हणतात बघ, हसऱ्या चेहऱ्याचा मतलब ते तसले नाही का? ते बरंच दुःख हे करतोय रे. दे बघ मला सांग, मित्र कोणता असतो, किती काम असलं तरी तो भेटायला हा, येतो. येतो ना, हे काय कधी येऊ ना आता परत. कधी किती वेळा प्लॅन आता चेंज ऐका, झाला? आता नाही, नाही, अपूर्वा. नाही. शिर्के आली, शिर्के हा, दोनदा ती आली. गेली ना, आली ना, एकदा का दोनदा? दोनदा आली दोनदा. दोनदा आली होती. हा, हा दोनदा आली. बड्डेच्या वेळेस एक आली होती आणि त्याच्या आधी एकदा आली होती. अरे मग त्याच्या अगोदर मी आलो नव्हतो का? तू कधी आला? तू आलाच नाही. ही नव्हती त्यावेळेस, आपण फोटो वगैरे क्लिक केले. नाही. अरे एकदाच आली होती. फोटो क्लिक केले नव्हते का? एका वेळेस अरे नाही, दोनदा आली. एकदाच आली होती ती. अरे दोनदा आली ती मला माहिती. कधी आली? तिच्या बर्थडेच्या वेळेस आणि त्याच्यानंतर एकदा आलेली आहे. त्याच्या आधी आलेली आधी आली. अगोदर आली होती. पण हा. काहीतरी होता तेव्हा. कसला आले होते? कार्डसाठी कोणाकडे तुझ्याकडे दिलेलं आहे का मी ते कार्ड? हा. आणि त्या दिवशी मी आलो होतो ना लास्ट टाइम,
तिकडं आम्हाला इकडे जायचं. अरे आलो होतो ना, तू नव्हती रे. मी आलो होतो, मला माहिती आहे. आम्ही कुठं होतो तो ते तूच मिस्टर होता. इंडिया बोलून आला होता. तूच एकदा आलेलो. हा तिला कॉल केला. मला नव्हतं माहिती. नाही भेटला ना तो मला तर नाही भेटलेला. अरे म्हणजे हा होता, मी नव्हते. तू नव्हती, हाच होता बघतो त्या दिवशी. फोटो दाखवतो. तेजल पाटीलच्या सोबत फोटो काढलेले. तू दाखव तेजल फोटो. पाटीलला भेटायला आला. आठवतो आम्ही आलो कोणीच होतो. नव्हतो का तेव्हा? फक्त कुणाला होता. तो जात नव्हता कंटिन्यू. अरे शेवटचा दिवस होता वाटतं. हा मी कुणाला भेटायला आलो होतो. नाही अरे नाही रे, खोटं बोलतोय. अरे हिंजवडीतला शेवटचा दिवस होता त्याचा. शेवटचा दिवस होता सगळ्यांचा. मी सगळ्यांना बोललो होतो. अपूर्वा काय बोललेली, जाऊ दे राहू, मी नंतर तिकडं जाईल. गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी परत आली होती. हा आली होती ना, मी मान्य करतो ना, आली होती. मी त्या दिवशी काहीतरी माझं झालं खूप होतं. वेळ भेटले आता आपण मी तिला काय बोललो होतो, अपूर्वा मी नाही येऊ शकणार आहे. मी तिला प्लीज ए नाही आहे नाही, कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतोय. अजिबात नाही. Cheating नाही रे bro. साहिल मॅन्युप्युलेटिव्ह नको करू साहिलला. साहिलच्या मनात ते आहे ते बोलू. कॅमेऱ्यांचं प्रेशर आलं रे माझ्या हा होते. प्रेशर आला बरं, म्हणतो. प्रतीकबद्दल बोल. नाही 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 नाही, पहिलं तुझं होतं. तुझं होतं पहिलं. रेकॉर्डिंग कुठून आली होती. बरं, हिच्यासोबत सांगतात, अरे नाही रे कुणाल, अरे कॅमेरा तिकडे चालले अरे सुरुवात तर करू दे ना. नाही अरे तू तो घाबरतोय रे केली. थोडा. नाही अरे ही बेस्टी ना जुनीपासून. अरे यार एवढं रेकॉर्ड हा. कुणाला बद्दल. हा. अरे रे थांबा रे, मला विसरतोय मी काय बोलायचं तेवढं प्रेशर. साहिल बोलला, साहिल बोलला. हा. रिश्तो के भी रंग ऍक्शन ना जायची मध्ये ते बी करले रोल कॅमेरा ऍक्शन. बोला तुम्ही नॉर्मल बोला, मी बोलतो चालू करतो अच्छा मी लगेच. क्वेश्चन विचारू का तुला? किती चांगली गोष्ट वाईट गोष्ट. एक बरं नाही तू मला सांग, तू एवढा दिवस कुणाल सोबत राहतोय, तुला असं का वाटलं की मी कुणाल सोबत फ्रेंडशिप करावी म्हणून? असं काय झालं एक moment? त्याची ट्युनिंग मॅच झाली त्याच्याबरोबर. तर आमच्या गावाला पण आहे, प्लस सल्ला देत राहतो मला बिझनेस वरून वगैरे सगळं. काय रे सल्ला बिझनेसचं आपलं डिस्कशन. हा, बरं, ठीक आहे. किती तरी जण आहे. हा मी तुला सांगते. त्याच्यावर हा बोलायला असं विषय निघतात आमचे कंटिन्यू, कधी पण बोलायचे. ठीक आहे. तुमच्या दोघांचा असा एक बेस्ट मोमेंट जो कायम तुझ्या लक्षात राहील. प्लांटेशन. कडक 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 कडक. ओ माय गॉड. ओ माय गॉड. मतलब माझ्याकडे अजून पण खूप क्वेश्चन संपलेले नाही गाईज. थांबा, क्वेश्चन संपलेले नाही. बरं ठीक आहे. तू काय सांग, म्हणजे तुला काय सांगायचं? तू युकेला चाललाय आता, तुला काय सजेशन द्यायचंय त्याला? काय शारदाला जायची तर गरज नाही. काय हा काय साहिल. नाही इकडेच येत आहे आता तो. हा नोटेड. हा कळलं ना, हा. थोडं पुढे जा आता तिथेच. हा हा आहे शारदल नाही यायचं असं का बोललास रे तू. आम्हाला शारदाला जा, त्याला कळायला काय बोलायचं. हा बरं ठीक आहे. ते हा, दोघांचं काय हा, ब्रो ठीक कोड आहे. असेल, ठीक आहे. बरं अजून तुला तुझ्या मनाने काय त्याला हा सांग? एक्स्ट्रा सजेशन वगैरे द्यायचे. सजेशन करिअर लाईफ काय. करिअर करिअर लाईफ लव्ह लाईफ. तिकडे येतो पण करिअरवर काय सोल्युशन देऊ आता, अजून चांगलं आहे त्याचं. नाही तसं नाही तसं नाही, तुला इन जनरल द्यायचं काय. In general. हा. बरं माझं काय चुकतंय ते सांगतात. हा काय नाही रे. नाही, चुकत तर काय नाही. म्हणजे मी सल्ला हा सल्ला मसलत काहीतरी ऍडवाइस कसा दे. दिला तुला की बाबा तिकडे प्रोफेशनली मेंटेन. कुणाल हे कर हे करू नको असं सांगणार. प्रोफेशनल मी त्याला सांगितलं ना, म्हणलं प्रोफेशनल मेंटेन कर फक्त तिकडे. जनरली जास्त फ्रेंडली नको व्हायचं. मला काय सांग. सेम तर मेंटेनच आहे आता. मला कळत नाही आता काय द्यावं चाललंय तू आता. आहे ना, एक सजेशन आहे माझं तुला. कम्युनिकेशनचा क्लास लाव तिथं जाऊन. पहिले एक्सप्रेस करायला शिक पहिले. ओपनली बोल ना. तुला काय बोलायचं ते. तू घाबरतोय का? नाही रे, घाबरायचं यांना काय घाबरतोय आता. का? अपुराला घाबरलं. बाय बाय. अपूर्वा तुझ्यासाठी काय बॉन्ड बनला तुझा तिच्यासोबत 6 महिन्यात? असं काय हा. म्हणजे काय बॉन्ड आहे? अपूर्वाची एक छान गोष्ट सांग ना. एक चाल. अरे एक question थांबला. एवढा अरे यार serious. एकच छान गोष्ट आहे. 2 सांग. त्याला बोलू दे. हा बोल रे. काय काय तू सांगू सांगायला छान लागलास, गोष्ट. पेज भरला म्हणून. छान. पहिले तुझा तिच्यासोबत काय बॉन्ड क्रिएट झाला, नंतर छान गोष्ट सांग. मी याच्यावर क्वेश्चन करतो. ठीक आहे चल. अरे बोल रे. नॉर्मल बोल चल. अपूर्वा नाही नाही ना? नाही. हा, मग त्याला कसं बोलू अरे दे? पण ते बोल
त्याला तेच तर शिकवायचंय तुम्हाला बोल. तेच शिकवायचं. हा, बोल साहिल. कुणाल पल्लवीला जपून घेऊन जा पडल्याची एक. साहिल. ऑन कॅमेरा नाही जस्ट असं कोण करतं रे काय बोलला का तिला रागील प्रतीकला. मी तर नाही काय दिलं. प्रतीकला रागील ओके ठीक आहे सर. येईल. बोल ना आज कोणाचं पल्लवीचं चाललंय ना आपलं. पल्लवीचं चाललंय रे पल्लवी नाही ना त्याच्याबद्दल काय बोल. पल्लवी हे असलं बोलून नाही, द्यायचं. प्रतीकचं चांगलं चाललं होतं. नको नको आता बस का वाईट गोष्ट विचारली अरे पटकन सांग. आपण- पल्लवीचं झालंय. एक वाईट गोष्ट सांगून टाक चल. सांगितलं त्याला एक्सपिरियन्स गेला तसं. सजेशन झालं हा तेच वाईट तिचे नाही रे काय असे माझ्याबद्दल तर नाही वाईट कधी वाटलं मला नाही त्याचं. अरे तुला सगळ्यांबद्दल चांगलं वाटतं रे हा हा त्याच्यामुळे वाईट मला सांगता चालू नाही कोणाचे. बरं ठीक आहे चल पल्लवी बद्दल बोलतो तिला एक मेसेज राहील काय बोला नाही. बघून. साहिल कंटिन्यू बोल. सांग ना तिला काही सजेशन दे कार्टून कमी बघत जा असं काहीतरी बोल एखादं सजेशन हा. दे किंवा तुला जे वाटतं ते बोल. के ड्रामा कमी बघ असं काहीतरी बोल. ते कशाला कमी करायला लागेल. कोरियन कमी शिक जरा हा ते सांग. काय